गाइस मस्त पीस चालवले घेतला इकडे आधी थोडंसं चालून नाही तर रेन बसले, प्रणव बसले, पुष्कर बसले, बाबू बसले, इकडे उघडा सुपरमॅन बसले, इकडे मित्र बघू एक पीस मस्त पीस चालला. एक टेस्ट बघू कशी लागते. आंबूड वगैरे बघू दे जरा. हा तर सगळे रिओ पडलेले आहेत आणि बऱ्यापैकी रिओ पडलेले आहेत. बऱ्यापैकी म्हणजे खाली असतील मग खाली सगळे गेले आणि अलग पटापट काढते. ती खालती फील होतं मला. उतरू का मी पण चड्डीवर होता खालती पाणी अरे एक पीस होता 10 अजून 10 किती 34 होता 9 बाकी आहेत ना अजून 9 बाकी आहेत गाईज. आणि प्रणव बघतोय इथे आजकाल अनेक भेटतो की नाही लक्षय काय बोलणार तुम्ही याच्याबद्दल. भेटले भेटला अजून 8 आहेत काही अजून भेटला अजून तो पण मागे लेझर मारून बघतो आता भेटतो का. कालो रिओ भेटला की नाही एकतरी भाई 4 काढले आणि मगाशी तेवढे काढले ते वेगळे. अच्छा ठीक आहे का 4 दक्ष आणि कालोनी 4 काढलेले आहेत. आणि श्रीन तुला काय बोलणार याबद्दल सांगायचं होतं मला आय थिंक. आणि विनीत खूप चांगला काम करतात जे लेझर मारून दक्ष पाटील दादा दक्ष पाटील पुन्हा एकदा मी चाललो रिओ बघायला आता. दक्ष ताराबाई दक्ष गायब दक्ष बॅक इन द फॉर्म पुन्हा एकदा दक्ष राईट ओव्हर द विकेट दक्ष लागलाय अनेकला चेंडू लागलाय काय बघू शकता. चेंडू बार षटकार अनेकने ठोकलाय. या मॅचचा कितवा षटकार कितवा म्हणजे 40वा षटकार. पुन्हा एकदा बघू राईट ओव्हर द विकेट दक्ष आणि काल्या 2 काले 1 गोरा का बघू शकता. पुन्हा एकदा चेंडू पडतो आणि या मॅचचा 641वा षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा अनकने काल्या इथे बघतायत नॉन स्ट्राईक एंडला दक्ष पवेली मध्ये दक्ष काय करू शकतात ते सांगत आहे. दक्षला लागले का दक्ष मारू शकतात. राईट ओव्हर द विकेट आणि दक्षिणी मारलाय या 42वा षटकार या टुर्नामेंटचा. दक्षिणी उतरून खूप मोठी कामगिरी केली जाते. अनकनी पुन्हा एकदा अनक इथे 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले ठोकले आणि काय लागले ते चिमोरी. पुन्हा एकदा काल्याने काढली आहे या मॅचचा 44वा षटकार. आणि अजून किती बाकी आहेत पुष्कर पाटील अजून किती बाकी आहेत 40 किती बोलतात या मॅचचा 45वा षटकार कोण ठोकणार दक्ष अनक की काल्या बघू शकता. राईट ओव्हर द विकेट रिओ लाईट आणि विनीतची लेझर लाईट या लाईट पेक्षा खूप बेटर आहे. हे बाबू लेझर बेटर आहे. अनक काय बोलाय तुमचं याच्याबद्दल. रिओ पडले आणि रिओ भेटीत करे काय वाटतं तुम्हाला. भेटतील हा कालो येऊ का तिकडे. तर आपण कालो आपल्याला बोलूया. कालो माझा पोटला पाण्याच्या आतमध्ये विजिबल दिसतं पण रिओचा कॅन नाही दिसत. यो बघा पोटला. ओ भाई साहब बोला आलो काला राईट ओव्हर द दक्ष पुन्हा एकदा दक्ष या मॅचचा 55 नाही काही नाही षटकार नकारला या मॅचचा 45 षटकार दक्ष फटकू शकतात का. नॉन स्ट्राईक एंड वरून अनक आणि काय भेटत आहे. पुन्हा एकदा दक्षाचे पाय बघा दक्षाने या मॅचचा 45वा षटकार षटकार ठोकले. 46 पुन्हा एकदा दक्ष सगळा खायला बसलेले आहेत. तो वेस्टचा तिकडे अलग बसला त्याला जेवून पप्पा सध्या अलग बसले पप्पाला जेवून इकडे खाती ठेवता. मेनू सगळं कुठला
हे नट्याला चारत देस बघू शकता त्यांनी चालू एक करतो video आम्ही सगळे बघायची. खायचा अर्धे सगळे खाते ठेवले रे आता वर फोटो बिटो रेडला आहेत थांबेला चला खाऊन घेतो अरे ज्याला माझ्या आम्ही सगळे चकल्याच काय पण बघ अख्खा चिकनची प्लेट घेऊन बसले काय रे आवरी प्लेट घेऊन काय कोण बसतो तू बसतोय का याने इकडे झोर घेतले अनेक एक मस्त काय आणि चिकन अनेक घेऊन बसले मस्त चिकन अंडा आणि सनगाचे शिंगदाणे फ्राय शिंगदाणे इकडे बटाटे वाचले त्याचं ते फ्राय केले लोकांना वाटे मी पीस घेऊन बसल्या तू हे पीस घेऊन बसलेस ना चकल्या निखिल अंडी यांच्या लाईटी चालू लाईटी लाईटी चालू झाल्या सगळ्या लाईटी बिटी भेटल्या मस्त लाईटी भेटल्या पाणी भरलं मोबाईल घेतला मी असं रोज उठायला साफसफाई काम करायला साफसफाई कामगार आता एक डान्स रंगाने सगळे चलो जल्दी यार की है यारी निभानी पीले पीले ओ मराजा पीले पीले ओ मराजा पीले पीले आमचा कामवाला माणूस वगैरे श्रेयन भाऊ भांडी घासतोय खूप मेहनत करतोय आज चला नाचतोय चला नाचायला ते रिंगण रिंगण यो रिंगण रिंगण यो रिंगण यो हे नाच पाणी
गायच रात्रीचं 12:30 वाजले 12:30 तरी अजून काही थांबायचे नाव नाही घेत सगळे एन्जॉय चालूच कंटिन्यू हे बघा फुल मजाक मस्त चालू आता मी पण जाता डबल मिनी ब्रेक घेतो मिनी ब्रेक डबल जाता हाय बांगला पास्किनचे नापाचा हाय बांगला पास्किनचे रत्नाडा हाय बांगला पास्किनचे बापाचा हाय बांगला डान्स बघा डान्स सिक्स पॅक बघा सिक्स पॅक या या तर गाईस काल मस्त कौल बिवला झोपलो आता सकाळ झाली उठले मस्त सगळे पवायला रिटर्न बसले पुष्कळ घेतलं मॅगी बनवायला मस्त बघ सकाळ सकाळच्या मस्त मॅगी बनवा घेतली पाण्याने झोड घेतली नसते तर जरा मॅगी खाता आणि त्यांचा डबल पाणी. तर काय वरती मस्त फार्म हाऊसचा व्ह्यू बघा मस्त स्विमिंग पूल आणि फार्म हाऊस पण खूप छान आणि त्याच्या तसेच बाजूला डोंगर हिरवेगार तसं खूपच भारी दिसतं ढगबीग आलेत वरती मस्त आणि बाजूला शेती बिती तशी लावलेली आहे बरीचशी बघू शकता तुम्ही बघा किती शेती लावलेली आहे आणि काय या फार्म हाऊसची प्राईस राहील 3,500 रुपये एक दिवसाचे आणि तर तुम्ही 3,500मध्ये तुम्ही 10 जण माणसं येऊ शकता आणि जर एक्स्ट्रा कोण वाढवायचे असतील तर त्यांचे 350 रुपये चार्जेस लागतील आणि दुसरे डिटेल्स पाहिजे असतील ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे. तर काय सगळं पाहून झालं आता सगळे निघतात सगळ्यांच्या पॅकिंग झाल्या बऱ्यापैकी बस पुष्कळनी मस्त चहा ठेवले चहाचा कलर बी नेट दिसत आहे अरे पण चहा कुठला लाल आहे का गुलाबी आहे काला आहे समजतो पण ना तो चहा पुष्कळ चहा बाहेर ठेवले रा बघा तर कसा लागते चहा हे चार्जर बी असते काय बॅग बी काय सगळं बाहेर केलेलं आहे. तर काय आम्ही निघले आहे पाठीमागे गाडी आपली आणि अजून रिक्षा एक पार्टी आपली आणि यांच्या पुढे गेले पाणीमध्ये जास्त शूट काय भेटा नाही आपण निघला गाडी बा तर गाईस फायनली घरा पोहोचलेले आहे आता जस्ट गाडी लावली मस्त मित्रमंडळी घरी गेलेली आहे आपली. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय.